Myself Dr. Vivek Mane, and we are going to celebrate the World Creativity Day as well as the Innovation Day. So what is, we can say, the innovation, what is the creativity, and what is the innovation? These are three different concepts which are correlated to each other. Okay, ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, क्रिएटिव्हिटी, इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन, ह्या तीन गोष्टी आहेत एकमेकांना कोरिलेटेड आहेत. सो यू आर ऑल इंजिनियर्स, आम्ही पण इंजिनियर आहोत. पण इंजिनियर असताना यामध्ये आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट केली तर आपण काय असणार आहे, वी आर बिकम ॲज अ स्टार व्हायचं असेल प्रत्येकाला. तर या गोष्टी जमवण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी ज्या आहेत अदर दॅन द एज्युकेशनमध्ये अकॅडमिक्स आहे, अकॅडमिक्स सोडून सुद्धा आपल्याला इनोव्हेशनकडे जाणं गरजेचं आहे. सो इनोव्हेशन म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, अँड व्हॉट इज द वी कॅन से द इन्व्हेन्शन, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करून विचार करून डिस्कशन या सगळ्या डीमध्ये आपल्याला काय करत आहे, सेलिब्रेशन करता करता या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. सो क्रिएटिव्हिटी इज नथिंग बट द ॲबिलिटी टू जनरेट द न्यू आयडियाज असतात. आयडिया असल्याशिवाय आपण काय करणार, मानवानं क्रांती झाली आणि त्यामधून आपण जीवनाला चांगल्या पद्धतीने आपण आपलं बेटरमेंट ऑफ आवर लाईफ जगत आहोत. तुम्ही आय पासून आतापर्यंत काय करतो आपण बेटरमेंटमध्ये आलेलो आहे. जे देश न्यू आयडिया विथ वन बाय वन काय डिकेट्स, प्रत्येक 10 वर्षात 5 वर्षात या नवीन गोष्टी या काळात होत असतात. सो आयडियाज असतात. तो आयडिया जर आपण एलॅबोरेशन हे जर क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह वे जर आपण काय केलं, एलॅबोरेट केला, तर इट इज कन्सिडर्ड ॲज क्रिएटिव्हिटी. त्या गोष्टी विचारात घेऊन विथ त्याचा पाठपुरावा घेऊन आपण काय करायला लागणार, ती इम्प्लिमेंट करायला लागतो. सो इट इज नथिंग बट कॉल्ड ॲज अ रिसर्च. सो ह्या गोष्टीला रिसर्च असं म्हणायचं. आणि तेच रिसर्च जो आहे इट इज कन्सिडर्ड ॲज दॅट इन्व्हेन्शन. ओके, ओके. So and what is we can say the innovation. Innovation is nothing but having the combination of creativity as well as the innovation. Innovation म्हणजे रिसर्च आहे. तो रिसर्च हा 1 महिन्यासाठी असेल, 6 महिन्यासाठी असेल, 1 वर्षासाठी असेल, 2 वर्षासाठी असेल, किंवा पीएचडीचा 3 किंवा 3.5 वर्षाचा असणार आहे. सो इट इज नॉट वी कॅन से विथ रिस्पेक्ट टू युअर एज, विथ रिस्पेक्ट टू युअर असतात आपल्या असणार एमएसबी असेल, आपल्या असणाऱ्या डिपार्टमेंट सारख्या आपल्या युनिव्हर्सिटीनुसार असेल. तर ह्या सगळ्या अप टू द यूजी प्रोग्राम ह्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. So, creativity is nothing but the ability to generate the new ideas. Innovation is nothing but a completely new idea. But what is new idea? Innovation is nothing but the process to take the creativity as a new idea and to take the innovation as a new idea with a certain research and go for, we can say, the one type of त्या गोष्टी काय करायच्या कमर्शियलायझेशन जर केलं तर या गोष्टी इनोव्हेशनच्या अंडर येतात. सो यामध्ये जरी या गोष्टी होत असतील IIScच्या अंडर, तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या असणार प्रोजेक्टच्या स्वरूपामध्ये, मिनी प्रोजेक्टच्या स्वरूपामध्ये ह्या आपल्याला आपल्या अकॅडमिक्समध्ये पुढे जाऊन करायचे आहे. सो दिस इज वी कॅन से वन ऑफ द एक्झाम्पल सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये बेस्ट फॉर वेस्ट म्हणजे वेस्ट पासून निर्माण केलेलं काय असणार आहे, एखादं बेस्ट थिंग आहे. सो इट इज अ वन टाइप ऑफ एक्झाम्पल ऑफ क्रिएटिव्हिटी. बॅरल घेतलेला आहे, बॅरल काय केलं, अशा भागामध्ये 2 बॅरल घेतले, अशा भागामध्ये कट केली आणि कट करून सोफा तयार केलेला आहे. सो बॅरल ही ज्या गोष्टी आहेत, एक तर तुम्ही काय ना स्कॅनला जाणार आहे आणि दुसरं म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. ही वेटिंग एरिया आहे आपल्या असणाऱ्या वेटिंग एरियामध्ये तुम्ही बघू शकता की इथं टायर्स यूज केलेले आहेत. सो हे जो रबर आहे, रबरचा कोड वापरलेला आहे आणि हे काय आहेत आपले 2 बॅरल, एक बॅरल आहे 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. यामधला वरचा पोर्शन हा कट करून वरती इथं बॅक हँडला घेतलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. तर या बॅक हँडला घेताना या पद्धतीने काय केलेलं आहे, शीटमध्ये तिथं कन्व्हर्जन केलेलं आहे. सो ही काय क्रिएटिव्हिटी डेच्या अनुषंगाने आपल्या ह्या गोष्टी विचारात घ्यायचा. मी सिव्हिलचा असल्यामुळे सिव्हिलच्या ओरिएंटेड ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. आपण वी आर नॉट लिमिटेड अप टू दॅट सिव्हिल, वी आर टू गो अप टू दॅट AI म्हणजे CS आला, तुमचा सारा मेकॅनिकल आहे, ऑटोमोबाईल सेक्टर, सगळ्या सेक्टरमध्ये या गोष्टी तुम्ही ज्या ब्रँडच्या कन्सर्न करतात त्यामध्ये पण न्यू आयडिया तुम्ही विचारात घेणं गरजेचं. ओके, थँक्यू.